हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण पाहणार आहोत डिप्लोमा फर्स्ट इयर पॉलिटेक्निकचा मॅथमॅटिक्स जो सब्जेक्ट आहे त्यातील पहिला जो युनिट आहे त्यातील दुसरा चॅप्टर म्हणजे मॅट्रायसिस आपण स्टार्ट करणार आहोत. सो लॉगरिथमचे 5 लेक्चर ऑलरेडी मी अपलोड केलेले आहेत युट्यूबवर, ते तुम्ही पाहू शकता. त्यात एकदम बेसिक पासून शिकवलेलं आहे. त्यासोबतच आपलं जे ऍप्लिकेशन आहे जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी, त्यावर तुम्हाला MSBTFY या फोल्डरमध्ये बेसिक मॅथमॅटिक्स हा कोर्स दिसेल. त्यामध्ये सुद्धा विथ PDF अनलॉक व्हिडिओ आहे, फ्रीमध्ये आहे. तुम्ही नक्की तुमचं बेसिक चांगलं करा आणि सुरुवातीपासून स्टडी करा. सो आज आपण पाहणार आहोत मॅट्रायसिस. आणि जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवर तुम्हाला भेटणार आहेत जे पण तुमचे न्यूमेरिकल बेस्ड सब्जेक्ट आहेत त्याचे सर्व पेपर सोल्युशन तुम्हाला या चॅनलवर भेटणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यामुळे तुम्हाला नोट्स वगैरे शेअर करता येतील. सो तो ग्रुप पण तुम्ही जॉईन करा. सो आता आपण स्टार्ट करूयात बघा मॅट्रायसिस. तर मॅट्रायसिस मध्ये बघा काय आहे, कशाला बोलायचं मॅट्रायसिस. सपोज एखादा आपण नंबर्स घेतले, कोणते नंबर्स घेतले, 1 2 3 4 5 6. हे काय झाले, नंबर्स झाले, राईट. त्यालाच आपण एलिमेंट्स पण मॅट्रिक्सच्या भाषेमध्ये बोलतो, एलिमेंट्स. तर ही जी एक आहे पूर्ण सिस्टम आहे, त्या सिस्टम मध्ये 6 नंबर्स आहेत, ठीक आहे. तर याला आपल्याला कसं अरेंज करायचंय, याला आपल्याला अरेंज करायचं आहे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये. याला मी असं ब्रॅकेट मध्ये घेतो. सपोज हे 6 नंबर आहेत, याला मी कसं बनवणार बघा, कसं अरेंज करणार. 1 2 3 4 5 6. तर याला मी हा जो क्लोज ब्रॅकेट आहे त्यामध्ये कसं केलंय, बाउंड केलंय. त्यामुळे कसं केलंय, बाउंड केलंय. सो हा जो आहे हा असतो तुमचा रो. आडवा काय असतो, रो. मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये आपण त्याला रिअरेंज केलं. आडवा म्हणजे काय, आडवी काय असतात, रो असतात, रो. हा झाला रो 1, हा काय त्याला रो 2, रो 2. नंतर हे जे उभे असतात याला म्हणतात कॉलम, याला काय बोलतात, कॉलम 1. हा काय असणार, कॉलम 2. हा काय असणार, कॉलम 3. आडवे म्हणजे रो, उभे म्हणजे काय, कॉलम. ठीक आहे. तर याला शॉर्ट फॉर्म मध्ये एम ने डिनोट करतात, याला शॉर्ट फॉर्म मध्ये एन ने डिनोट करतात. तर मॅट्रिक्सचा फॉर्मॅट असतो, किती रो आहेत, रो आहेत 2. किती कॉलम आहेत, कॉलम आहेत 3. सो इथे बॉटमला लिहित असतात एम इंटू एन, म्हणजे किती फॉर्मॅट मध्ये आहे. सो मॅट्रिक्स फॉर्मॅट मध्ये किती आहे, 3/3 नाही, किती आहे ते एम, एमची व्हॅल्यू किती आहे, एमची व्हॅल्यू आहे 2 रो आहेत, म्हणजे किती येणार, 2/3. आले का लक्षात. सगळ्यात आधी समजून घ्या, जे नंबर्स आहेत, सिस्टम ऑफ नंबर्स अरेंज इन अ रेक्टँग्युलर फॉर्मॅट. हा जो आहे कसा आहे, हा आहे रेक्टँग्युलर फॉर्मॅट अलॉंग विथ रोज अँड कॉलम बाउंडेड बाय ब्रॅकेट. ही डेफिनेशन आहे कशाची, मॅट्रिक्सची. सिस्टम ऑफ नंबर्स अरेंज इन अ रेक्टँग्युलर फॉर्मॅट अलॉंग विथ रो अँड कॉलम बाउंडेड बाय ब्रॅकेट इज कॉल्ड मॅट्रिक्स. आणि हा मॅट्रिक्सचा ऑर्डर कसा असतो, याला बोलतात ऑर्डर. एम इंटू एन म्हणजे किती रो आहेत आणि किती कॉलम आहेत. एम म्हणजे रो, एन म्हणजे कॉलम. तर रो आहेत 2 आणि कॉलम आहेत 3. हा झाला एक मॅट्रिक्सचा प्रकार. असा कोणताही मॅट्रिक्स असू शकतो. सपोज 2/2 चा मॅट्रिक्स काढायचा मला, कोणता मॅट्रिक्स काढायचा आहे, 2/2 चा. मॅट्रिक्सला आपण कशाने डिनोट करू शकतो, ABCD एनिथिंग. तर म्हणजे काय, 2 कॉलम आणि काय पाहिजे, 2 रो पाहिजे. समिती घेतो 1 4 5 6. त्यामध्ये किती आहे, कॉलम 1, कॉलम 2, रो 1, रो 2. तर हा कोणता मॅट्रिक्स झाला, 2/2 चा मॅट्रिक्स झाला. तसा कसाही मॅट्रिक्स आपण बनवू शकतो. 1 2 3 4 5 6. इथे रो R1 म्हणजे रो 1, रो 2, रो 3, कॉलम 1, कॉलम 2. ते किती रो आहेत, 3 रो आहेत. किती कॉलम आहे, 2 कॉलम आहेत. हा कोणता मॅट्रिक्स झाला, 3/2 चा मॅट्रिक्स. त्याला म्हणतात ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. समजलंय. आतापर्यंत आपण काय बघितलंय, आडवे जे असतात ते रो असतात, त्याला एम डिनोट करतात. उभे जे असतात ते असतात कॉलम असतात, त्याला एन डिनोट करतात. रीड कसं करायचं, 2/3 चा मॅट्रिक्स म्हणजे 2 रो आणि 3 कॉलम. 2/2 चा मॅट्रिक्स म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम. आणि 3/2 चा मॅट्रिक्स म्हणजे 3 रो आणि 2 कॉलम. समजलं. डेफिनेशन संबंधी डेफिनेशन काय आहे पुन्हा एकदा सांगतो. सिस्टम ऑफ नंबर्स अरेंज इन अ रेक्टँग्युलर फॉर्मॅट अलॉंग विथ रो अँड
column bounded by this bracket. Bounded by bracket is called matrix. त्याची डेफिनेशन प्रॉपर लिहिलेली आहे मी, तुम्ही पण प्रॉपर तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा, ज्याचा तुम्हाला रिव्हिजन करायला बेनिफिट 100% होणार. बघा अशा प्रकारे मस्तपैकी लिहून काढायचं आहे. जे आता मी शिकवलं तिथे इथे सिस्टम ऑफ नंबर्स अरेंज इन अ रेक्टँग्युलर फॉर्मॅट अलॉंग विथ रोज अँड कॉलम बाउंडेड बाय ब्रॅकेट इज कॉल्ड मॅट्रिक्स. जे आडवे असतात त्याला म्हणतात एम, त्याला म्हणतात रो. जे उभे असतात ते असतात कॉलम म्हणजे एन. सो एम इंटू एन म्हणजे किती आहेत रो, 2 रो आहेत, आणि किती आहेत कॉलम, 3 कॉलम आहेत. 2/3 मॅट्रिक्स त्याला. सिमिलरली हा पण 2/3 आणि 3/2 मॅट्रिक्स. इथपर्यंत समजलं असेल तुम्हाला, ठीक आहे. आता नेक्स्ट आपल्याला टाइप्स बघायचे. तर टाइप मध्ये काय काय असणार, वेगवेगळे टाइप्स असतात बघा. पहिला घेतो मी रो मॅट्रिक्स. आता रो मॅट्रिक्स म्हणजे काय असेल बरं, रो मॅट्रिक्स म्हणजे काय असणार, त्यामध्ये एकच रो असणार. 1 5 इथं कॉमन येणार, 1 5 6 8 काय आहे, एकच रो आहे. बट कॉलम किती आहेत, कॉलम आहे C1 C2 C3 C4. हा काय झाला, नंबर ऑफ कॉलम झाले. मग रो मॅट्रिक्सची डेफिनेशन काय येणार, अ मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली वन रो. किती रो असणार, ओनली वन रो अँड नंबर ऑफ कॉलम्स. कॉलम कशाने डिनोट करतो आपण, कॉलम डिनोट करतो n ने. सो n नंबर ऑफ कॉलम्स असा मॅट्रिक्स असेल ज्यामध्ये फक्त एकच रो असणार, तो असणार रो मॅट्रिक्स. त्यानंतर दुसरा आहे कॉलम मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स आहे, कॉलम मॅट्रिक्स. आता जसं रो मॅट्रिक्स मध्ये एकच काय आहे, रो आहे, तर कॉलम मॅट्रिक्स मध्ये काय असणार मग सांगा. कॉलम मॅट्रिक्स मध्ये काय असणार, कॉलम मॅट्रिक्स मध्ये एकच कॉलम असणार. सिंपल आहे, एकच कॉलम असणार. आणि रो किती पण असू शकतात, 1 2 3. किती कॉलम आहेत, एकच कॉलम आहे. रो, पहिला रो, दुसरा रो आणि तिसरा रो. त्याची डेफिनेशन काय आहे कॉलम मॅट्रिक्सची, अ मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली वन कॉलम अँड m नंबर ऑफ रोज. रोला आपण m ने डिनोट करतो, कॉलमला आपण n ने डिनोट करतो, ठीक आहे. हा होता दुसरा कॉलम मॅट्रिक्स. आता तिसरा जो मॅट्रिक्स आहे त्याला बोलतात स्क्वेअर मॅट्रिक्स. काय बोलतात त्याला, स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, असं आपला स्क्वेअर असतो बघा, एक असतो रेक्टँगल. रेक्टँगल मध्ये काय असतं, ह्या दोन बाजू, ह्या बाजूला ही बाजू सेम असते, या साईडला ही साईड सेम आणि या साईडला ही साईड सेम, म्हणजे अपोजिट साईड सेम असतात, त्याला बोलतात आपण रेक्टँगल, ठीक आहे. मराठीमध्ये त्याला आपण बोलतो आयत, समोरासमोरील बाजू सेम. आणि दुसरा असतो स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय, ज्याच्या सर्व बाजू सेम असतात. काय असतात, त्याच्या सर्व बाजू सेम असतात, त्याला बोलतात स्क्वेअर. आणि इथे काय आहे, स्क्वेअर मॅट्रिक्स आहे बरोबर, म्हणजे याचे कॉलम पण सेम, रो पण सेम, अशा मॅट्रिक्सला बोलतात स्क्वेअर मॅट्रिक्स बोलतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जर मी घेतला असा 3 5 8 9, त्याच्यामध्ये किती रो आहेत, 1 2. किती कॉलम आहेत, 1 2. हा पण झाला 2/2 मॅट्रिक्स झाला, म्हणजे कॉलम पण सेम, रो पण सेम, त्याला बोलतात स्क्वेअर मॅट्रिक्स. 3/3 चा पण होऊ शकतो, 1 3 5 6 8 9 7 4 3. यामध्ये पण किती आहेत, 3 रो आहेत आणि 3 कॉलम आहेत. हा काय झाला स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे जेवढ्या रो तेवढेच कॉलम असतील त्याला बोलतात स्क्वेअर मॅट्रिक्स. रो आणि कॉलमची संख्या सेम आहे, त्याला बोलतात स्क्वेअर मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स कंटेनिंग नंबर ऑफ रोज इक्वल टू द नंबर ऑफ कॉलम इज कॉल्ड ॲज स्क्वेअर मॅट्रिक्स. आता ह्या डेफिनेशन पण तुम्हाला माहित पाहिजे. डेफिनेशन माहित असतील तर तुमचा कॉन्फिडन्स चांगला राहील. जेव्हा पण कधी टीचर तुम्हाला विचारतील कॉलेजमध्ये, किंवा तुम्हालाच भारी वाटेल तर तुम्हाला डेफिनेशन पण माहित असतं. त्याच्यामुळे डेफिनेशन पण प्रॉपरली लिहा. एक्झाम्पल वरनं लवकर समजते, एक्झाम्पल वरनं डेफिनेशन बनवता आली पाहिजे आपल्याला, ठीक आहे. आता स्क्वेअर मॅट्रिक्स नंतर पुढे काय आहे बघा, नेक्स्ट मॅट्रिक्स कोणता घ्यायचा, डायगोनल मॅट्रिक्स घेऊयात. डायगोनल मॅट्रिक्स, याच्या डेफिनेशन वगैरे जे आहेत ना ते एकदम प्रॉपरली मी स्वतः लिहिलेले आहेत, त्यामुळे मी तुम्हाला दाखवतो. ते आधी हे समजून सांगतो, ते पण दाखवतो, भारी वाटेल. डायगोनल मॅट्रिक्स, त्याआधी आपण डायगोनल समजून घेत. काय म्हणतात डायगोनल कोण असतो बाबा, हा जो तिरका असतो ना 189, याला बोलतात प्रिन्सिपल डायगोनल. काय बोलतात त्याला, प्रिन्सिपल डायगोनल किंवा
प्रायमरी डायगोनल बोलतात. म्हणजे जे तिरक्या लाईन असतात ना 3 आणि 9 हा काय झाला, हा झाला डायगोनल. आले का लक्षात? डायगोनल कशाला बोलतात? हा जो तिरक्या लाईन आहे, तिरकी लाईन जी आहेत 1, 8, 3 म्हणजेच कोणता, पहिल्या रो मधील पहिला रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो तिसऱ्या कॉलमचा एलिमेंट. हे जे आतले नंबर असतात यांना काय बोलतात, यातले जे नंबर असतात त्यांना काय बोलतात, यांना बोलतात एलिमेंट किंवा एंट्रीज किंवा एलिमेंट बोलतात. ठीक आहे, म्हणजे डायगोनल इन्क्लाइंड एलिमेंट ला काय बोलतात, डायगोनल मॅट्रिक्स, जे तिरके असतात ते. ठीक आहे इथपर्यंत. आता मॅट्रिक्स याला डायगोनल बोलतात, प्रिन्सिपल डायगोनल. आता डायगोनल मॅट्रिक्स कशाला बोलणार, डायगोनल मॅट्रिक्स कशाला बोलणार, डायगोनल मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स असतो. डायगोनल मॅट्रिक्सची डेफिनेशन काय ना, अ स्क्वेअर मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स, रेस्ट ऑल आर झिरो. म्हणजे सपोज 1 0 0 0 5 0 आणि 0 0 8 असा जर मॅट्रिक्स असेल तर काय आहे, हा झाला तुमचा डायगोनल एलिमेंट. डायगोनल एलिमेंट सोडून बाकीचे सर्व कसे असणार, झिरो असणार. डायगोनल एलिमेंट सोडून बाकीचे सर्व एलिमेंट झिरो असणार, त्याला काय बोलतात, डायगोनल मॅट्रिक्स. आले का लक्षात? तर पहिलं बघितलं आपण रो मॅट्रिक्स, ज्यामध्ये एकच रो असतो, किती पण कॉलम असू शकतात. दुसरं बघितलं आपण कॉलम मॅट्रिक्स, ज्यामध्ये एकच कॉलम असतो, किती पण रो असू शकतात. तिसरं बघितलं आपण स्क्वेअर मॅट्रिक्स, म्हणजे नंबर ऑफ कॉलम आणि नंबर ऑफ रोज दोन्ही कशा असणार, सेम असणार, इक्वल असणार. नंतर डायगोनल मॅट्रिक्सच्या आधी डायगोनल कशाला बोलतात, प्रिन्सिपल डायगोनल, जे कसे असतात, तिरके असतात. म्हणजेच काय, पहिला रो पहिल्या कॉलमचा एलिमेंट, दुसरा रो दुसऱ्या कॉलमचा एलिमेंट आणि तिसरा रो तिसऱ्या कॉलमचा एलिमेंट. नंतर डायगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय, फक्त डायगोनल प्रिन्सिपल डायगोनलचे एलिमेंट्स असणार, बाकी सर्व काय असणार, झिरो असणार. त्याची डेफिनेशन पाहिजे तुम्हाला, चला डेफिनेशन घ्या सर्व प्रॉपरली. कुठे आहे का, हे बघा. रो मॅट्रिक्स, अ मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली वन रो अँड एन नंबर ऑफ कॉलम्स इज कॉल्ड रो मॅट्रिक्स. दुसरा आहे कॉलम मॅट्रिक्स, अ मॅट्रिक्स कंटेनिंग ओनली वन कॉलम अँड m number of rows is called column matrix. Square matrix, a matrix in which number of rows are equal to the number of column. Then that matrix is called square matrix. म्हणजे जेवढे रो आहेत तेवढे कॉलम आहे. नंतर डायगोनल मॅट्रिक्स, त्याआधी प्रायमरी किंवा प्रिन्सिपल डायगोनल बोलतात, जे तिरके आहेत, पहिला रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम, त्याचे एलिमेंट. आणि डायगोनल मॅट्रिक्स मध्ये कसं असतं, बाकीचे सर्व काय असतात, झिरो असतात. स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स हा स्क्वेअर मॅट्रिक्स असतो, कंटेनिंग ओनली डायगोनल एलिमेंट्स विथ रेस्ट ऑल झिरो. बाकीचे सर्व कसे असणार, झिरो असणार, त्यामुळे त्याला काय बोलतात, डायगोनल मॅट्रिक्स. आणि त्या पुढचा मॅट्रिक्स आहे तो म्हणजे स्केलर मॅट्रिक्स. आता हे बघा, डिफरन्स एकदम बेसिक आहे डायगोनल मध्ये आणि स्केलर मध्ये. डायगोनल आणि स्केलर सेमच असतो, म्हणजे स्केलर मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्स असतो, बट काय डिफरन्स आहे बघा, इथे 1 6 7 आहे ना, नंबर वेगवेगळे आहेत, बट स्केलर मॅट्रिक्स मध्ये नंबर कसे असतात, डायगोनल एलिमेंट्स हे सेम असतात, त्याला म्हणतात स्केलर मॅट्रिक्स. बाकीचे तर झिरो आहेतच, बट इथे कसं आहे, वेगवेगळे नंबर असू शकतात डायगोनल एलिमेंटला, बट स्केलर मॅट्रिक्सला सेम नंबर राहतात. तिन्ही ठिकाणी कसे असणार, सेम असणार, दोन्ही ठिकाणी कसे असणार, सेम असतात, त्याला बोलतात स्केलर मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स कंटेनिंग ऑल डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल. यामध्ये काय आहे, फक्त इक्वल असतीलच असं नाही, इक्वल असतील डायगोनल एलिमेंट, बाकीचे सर्व झिरो आहेत तर तो स्केलर झाला. बाकीचे सर्व झिरो आहेत आणि डायगोनल एलिमेंट्स इक्वल नाही आहेत, वेगवेगळे आहेत, तर तो असतो डायगोनल मॅट्रिक्स. आय होप की तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं आहे. आता त्यानंतर पुढे कोणता मॅट्रिक्स आहे, स्केलर मॅट्रिक्स नंतर पुढे आणखीन आयडेंटिटी मॅट्रिक्स, नंतर नल मॅट्रिक्स, अप्पर ट्रायंगुलर, लोअर ट्रायंगुलर, आणि त्यापुढे कोणतं असणार, सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक. ठीक, चला आता पुढचा घेऊया 6व्या नंबरचा आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजेच काय, यालाच बोलतात कशाने, यालाच काय बोलतात, और युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स. आता हा डिनोट करतात 1 0 0 0 1 0 0 0 1 किंवा 2/2 जर असेल तर असं येणार 1 0 0 1. ठीक आहे का? आता तुम्ही म्हणता हा तर स्केलर मॅट्रिक्स आहे, बरोबर, बट स्केलर मॅट्रिक्स मध्ये कोणताही नंबर असू शकतो. आयडेंटिटी मॅट्रिक्स हा स्केलर मॅट्रिक्स आहे, बट त्याचे डायगोनल एलिमेंटची व्हॅल्यू ही नेहमी 1 असणार. काय असणार, नेहमी 1 असणार, त्याला बोलतात आयडेंटिटी मॅट्रिक्स.
नंतर नेक्स्ट आहे नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स और झिरो मॅट्रिक्स, याला काय बोलतात, नल किंवा झिरो. आता नल किंवा झिरो कसा ओळखायचा? नल मॅट्रिक्स म्हणजे ज्यामध्ये काहीच नाहीये त्याला बोलतात नल मॅट्रिक्स. ज्यामध्ये काय आहे, सर्व व्हॅल्यू झिरो आहे त्याला बोलतात झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स. आले लक्षात? ज्या मॅट्रिक्स मध्ये सर्व एलिमेंट्स कसे आहेत, झिरो आहेत, त्याला बोलतात नल मॅट्रिक्स. नंतर नेक्स्ट आहे 8वा अप्पर ट्रायअँग्युलर मॅट्रिक्स. ट्रायअँग्युलर मॅट्रिक्स, आता हे समजून घ्या प्रॉपरली. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, तर हा आहे आपला मॅट्रिक्स. हा जो आहे, अरे रे रे काय केलं मी, हे बरोबर लिहिलेत ना? हा काय असणार, हा काय आहे, हा आहे आपला प्रिन्सिपल डायगोनल. प्रिन्सिपल डायगोनल. ठीक आहे, नंतर पुढे हा काय आहे, हा झाला अप्पर ट्रायंगल. हा काय झाला, लोअर ट्रायंगल. बट आता अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कशाला बोलायचं? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बोलायचं आपल्याला की अप्परचे उलट काय, लोअर. तर प्रिन्सिपल डायगोनलच्या खालचे, म्हणजे प्रिन्सिपल डायगोनलच्या खालचे एलिमेंट जर झिरो असतील त्याला बोलतात अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे प्रिन्सिपल डायगोनल पासून वरती व्हॅल्यू पाहिजे, खाली कशा पाहिजे, झिरो पाहिजे, त्याला काय बोलतात, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. मॅट्रिक्स कंटेनिंग above the below the principal matrix, below the principal diagonals are zero elements is called as upper triangular matrix. आणि याच्या अपोजिट काय असणार, याच्या अपोजिट असणार लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायअँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, त्याच्या लोअरच्या अपोजिट काय, लोअरच्या अपोजिट काय, अप्पर. म्हणजेच काय, वरचे काय असणार, झिरो असणार. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स जर झिरो असतील तर त्याला बोलतात, म्हणजे अप्पर ट्रायंगलचे एलिमेंट जर झिरो असतील त्याला बोलतात लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंगलचे एलिमेंट जर झिरो असतील त्याला बोलतात अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. उलटा खेळ इथे लक्षात ठेवायचं. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे प्रिन्सिपल डायगोनलच्या खालचे झिरो आणि वरचे काहीतरी व्हॅल्यू असणार. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे प्रिन्सिपल एलिमेंटच्या प्रिन्सिपल डायगोनलच्या खालचे आहे तसेच आणि वरचे काय असणार, झिरो. हे उलट आहे. नंतर पुढे आहे 9 नंतर 10वा आहे सिमेट्रिक. बरोबर का, सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्री माहित असेल तुम्हाला. सिमेट्री म्हणजे काय, जशाच तसे. म्हणजे काय, सपोज इथे आहे 1 2 3, इथे आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे 4 5 6, इकडे पण काय असणार मग 4 5 आणि 6. तर हे दोन सेम, हे दोन सेम, हे दोन सेम, याला म्हणतात मिरर इमेज. म्हणजेच काय, अप्पर ट्रायंगलचे एलिमेंट्स आणि लोअर ट्रायंगलचे एलिमेंट्स हे जर सेम असतील तर त्याला बोलतात सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि आणखीन एक असतो शेवटचा, तो म्हणजे स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. काय असतो, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे कसा, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे कसा असतो, त्याचे जे प्रिन्सिपल डायगोनल्स असतात ते असतात 0 0 0. सपोज इथे 2 आहे, तिकडे येणार -2. इकडे जर -3 आहे तर इथे येणार 3, आणि इकडे जर 5 आहे तर इकडे येणार -5.
समजले का? अप्पर आणि लोअरचे व्हॅल्यू सेम असतात, बट साईन चेंज असतं. इथे +2 आहे, इकडे -2. इकडे -3 आहे, त्याच्या अपोजिट +3. इकडे +5 आहे, तिकडे अपोजिट -5. तर हे झाले तुमचे टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. त्याचे डेफिनेशन बघा, प्रॉपरली लिहिलेले आहेत मी, काही टेन्शन घ्यायचं कारण नाहीये. प्रॉपरली लिहा. जितकं चांगलं तुम्ही लिहिता, जितकं जास्त वेळा रिवाइज करताल. रिव्हिजन इज द की टू बिकम टॉपर. तुम्ही टॉपर बनणार आहात की ऍव्हरेज राहणार आहात की फेल होणार आहात, हे डिसाईड होणार तुम्ही किती रिव्हिजन करता. टॉपर जे असतात, जे टॉपर येतात, त्यांची 4-5 वेळा रिव्हिजन झालेली असते. जे ऍव्हरेज स्टुडंट असतात त्यांची एखाद दुसऱ्या वेळेस रिव्हिजन झालेली असते, आणि जे फेल स्टुडंट असतात त्यांनी रिव्हिजनच केलेली नसते. तर आपल्याला टॉपर बनायचंय, आणि नॉलेज जर असेल तरच तुम्हाला कॉन्फिडन्स येणार आहे. कॉन्फिडन्स जर असेल तरच तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटणार आहेत. त्यामुळं सुरुवातीपासून अभ्यास करा चांगला. खूप जास्त नसतो करायचा, बट दररोज काहीतरी ठराविक टाइमसाठी केलेला पाहिजे. जसं बघा काय आहे आयडेंटिटी मॅट्रिक्स, म्हणजे त्याला आयने डिनोट करतो आपण. आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे स्केलर मॅट्रिक्स आहे. तर स्केलर मॅट्रिक्स म्हणजे कसा, ज्याचे डायगोनल कसे असतात, सेम असतात. स्केलर मॅट्रिक्स विथ ऑल द डायगोनल एलिमेंट्स इक्वल टू द लिमिट व्हॅल्यू, म्हणजेच एक लिमिट व्हॅल्यू म्हणजेच किंवा युनिट व्हॅल्यू म्हणजेच काय ना 1. त्याचे डायगोनल एलिमेंट्सची व्हॅल्यू 1-1 असेल, 1-1 2/2 साठी, 3/3 साठी 1-1-1, तर तो काय असतो आयडेंटिटी मॅट्रिक्स. तो नल मॅट्रिक्स म्हणजे a matrix containing all the elements are 0 is called null matrix. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, प्रिन्सिपल डायगोनलच्या खालचे सर्व काय 0 पाहिजे. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे त्याचे रो आणि कॉलम सेम असतात. अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल द एलिमेंट्स बिलो द प्रिन्सिपल डायगोनल, हा जो ग्रीन मध्ये दाखवलाय ग्रीन फ्लॅग, तो आहे प्रिन्सिपल डायगोनल. त्याच्या खालचा लोअर ट्रायंगल, त्याच्यावरचा अप्पर ट्रायंगल. तर लोअर ट्रायंगलची व्हॅल्यू काय, a square matrix in which all the elements below the principal diagonal are 0. Below the principal diagonal are 0. Principal diagonalच्या खाली, याच्या खालचे जे नंबर्स आहेत, एलिमेंट्स आहेत, ते कसे पाहिजे, 0 पाहिजे. त्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आणि याच्या उलटा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय, स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल द एलिमेंट्स अबोव्ह द प्रिन्सिपल, कुठे प्रिन्सिपल डायगोनलच्या अबोव्ह म्हणजे वरचे, ते कसे पाहिजेत, 0 पाहिजेत. त्यावेळेस त्याला बोलतात लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. नंतर सिमेट्रिक मॅट्रिक्स, अ मॅट्रिक्स इन विच अप्पर ट्रायंग्युलर इज द मिरर इमेज ऑफ लोअर ट्रायंगल. म्हणजे अप्पर ट्रायंगल अँड लोअर ट्रायंगलचे एलिमेंट जर सेम असतील त्याला बोलतात सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक म्हणजे स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच ऑल प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स म्हणजे तिरके, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स म्हणजे काय, तिरके, आर 0 अँड ए आय जे इज इक्वल टू -AJI, म्हणजे इथला जो नंबर आहे त्याच्या अपोजिट साईडला इथे नंबर येतात. इथला जो नंबर आहे त्याच्या अपोजिट इथले नंबर येतात. ठीक आहे. याची पोझिशन काय आहे, पहिला रो तिसरा कॉलम, पहिला रो तिसरा कॉलम, म्हणजे काय 1-3. याची पोझिशन काय येणार 1-3. याची पोझिशन काय 3-1. तिसरा रो पहिला कॉलम. हे दोन्ही जर कसे असतील, सेम नंबर बट अपोजिट्स आहे, तर त्याला बोलतात स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तिथपर्यंत तुम्हाला आय होप की समजलं असेल, समजायला पाहिजे. ठीक आहे का, बोला ठीक आहे का सांगा. ठीक असेल तर आपण मग पुढे जाऊयात. जायचं का पुढे, बघा आपण मॅट्रिसेस बघितलं, त्यानंतर टाइप्स ऑफ मॅट्रिसेस बघितले, रो, कॉलम, डायगोनल, स्केलर, आयडेंटिटी, नल, अप्पर, लोअर, सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक. तुमची जी युनिट टेस्ट होईल त्यामध्ये तुम्हाला यावर क्वेश्चन येणार आहे. टाइप्स ओळखा किंवा डेफिनेशन लिहा, त्यामुळे त्याचा अभ्यास करा. चला आता डायरेक्टली आपण एक्झाम्पलला सॉल्व्ह करूयात, ज्यावर तुम्हाला 100% न्यूमरिकल असणार आहे. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करायची मॅट्रिसेसची. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं, मॅट्रिसेसची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करताना त्यांची ऑर्डर सेम पाहिजे. ऑर्डर सेम पाहिजे म्हणजे काय, जर पहिला मॅट्रिक्स 2/2 चा आहे, दुसरा पण मॅट्रिक्स कसा पाहिजे, 2/2 पाहिजे. एक 2/2 आणि एक 3/2 असं जमणार नाही, सेम. ठीक आहे, मुकाबला बराबरी कोणाची, मजा तभी आता है. ठीक आहे, चला आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन. ए मॅट्रिक्स दिलाय 1 2 -3 4, बी मॅट्रिक्स दिलाय 4 5 1 -3. आपल्याला फाइंड करायचंय 3x + y. 3x + y हे कुठून आलं, ओके 3a + y करतो मी इथे, 3a + y, 3a + b करतो, 3a + b मॅट्रिक्स. ओके, हे आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, करूयात फाइंड, काय अडचण नाही. 3a + b, सो 3a + b. आता हे कसं करायचं बघा, तर 3 ×
3 इंटू काय करायचं आहे, आधी ए मॅट्रिक्स लिहा. तर मी तर काय करणार, कॉपी पेस्ट करणार, मला सोपं आहे, तुम्हाला पुन्हा लिहावं लागेल. ठीक आहे, 3 इंटू ए मॅट्रिक्स लिहिला प्लस बी मॅट्रिक्स, तर बी मॅट्रिक्स आपण मी कॉपी पेस्ट करणार. चला मी हा लिहिला. पहिली स्टेप काय येणार, आपल्याला 3 लिहिला, नंतर इंटू ए प्लस बी लिहिला. आता 3 ने काय करायचं, या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं. तर काय येईल मग, 3 इंटू 3, ह्या 3 ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू 1 3, 3 इंटू 2 6, 3 इंटू 3 -9 आणि 3 इंटू 4 12. समझा क्या बेडू, बोलो समझ में आया कि नहीं समझ में आया, समझ में आना चाहिए. 3 ने काय केलं आहे, पण सर्व एलिमेंटला मल्टिप्लाय केलाय. कुणाच्या, फक्त एच्या, कारण की 3 ने फक्त एलाच मल्टिप्लाय करायचंय. बाकी हा पुढचा जो नंबर आहे तो काय करणार मी, आहे तसाच ठेवणार, नो चेंज. ठीक आहे. आता या दोन मॅट्रिक्सची मला काय करायची, ऍडिशन करायची. कशी ऍडिशन करणार, पहिल्यासोबत पहिल्याचे ऍडिशन, दुसऱ्यासोबत दुसऱ्याचे ऍडिशन, तिसऱ्यासोबत तिसरा आणि चौथ्यासोबत चौथा, असे आपल्याला ऍडिशन करायचे. तर कशी येईल बघा ऍडिशन, आपण एकदम स्टेप बाय स्टेप करूयात, काही अडचण नाही आपल्याला, काही नाही. पहिलं एक्झाम्पल आहे, चला मग काय लिहिते, झालं आपला मॅट्रिक्स. पहिला एलिमेंट 3, पहिल्या मॅट्रिक्सचा मध्ये काय प्लस आहे, दुसरा 4, नंतर पहिला दुसरा एलिमेंट 6, नंतर मध्ये काय प्लस आहे, दुसरा एलिमेंट 5, दुसऱ्या रोचा -9 प्लस 1, नंतर 12 मध्ये आहे प्लस आणि हा आहे निगेटिव्ह, तर निगेटिव्ह आहे तर मी काय लिहितो ब्रॅकेट मध्ये, तर -9. आता बघा इथे मिस्टेक होण्याचा चान्स असतो, इथे काय असतो, मिस्टेक होण्याचा चान्स असतो प्लस मायनस मध्ये. ठीक आहे, घाई गडबड मध्ये, नर्वस मध्ये होत असतो, इथे आपल्याला कॅल्क्युलेटर यूज करायचा नाही, म्हणजे आपली मिस्टेक होणार नाही. 3 आणि 4 7, 6 आणि 5 11, -9 प्लस 1. ज्यावेळेस एक प्लस आहे एक मायनस आहे त्यावेळेस सबट्रॅक्शनच करायचे असतील, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. तर 9 मधून 1 गेलं 8, मोठी संख्या 9 आहे, त्याचं साईन आहे मायनस, तर मायनस 8. आणि 12 -9 तो किती येईल 3, मोठी संख्या 12 आहे, त्याचं साईन पॉझिटिव्ह आहे, तर तुमचं झालं आहे हे आन्सर 3a प्लस बीचं आन्सर काय झालं 7 11 -8 3. दोन मॅट्रिक्सला ऍडिशन केली, सबट्रॅक्शन केली, तर नवीन जे आन्सर आहे ते मॅट्रिक्स फॉर्मॅटमध्ये असणार. तर तो फॉर्मॅट काय आहे, तो फॉर्मॅट आहे बघा, तो फॉर्मॅट काय आहे, तो फॉर्मॅट आहे आपला 2/2 चा 7 11 -8 3. समजलं का कसं करायचं, सिंपल आहे. 3 ने आधी ए ला मल्टिप्लाय करा, नंतर ए चा पहिला एलिमेंट बी चा पहिला एलिमेंट, दोघांमध्ये ऍडिशन करायचे. ऍडिशन सांगितले म्हणून ऍडिशन करायचे. आता पुढच्या एक्झाम्पल मध्ये सबट्रॅक्शन सांगितले, आपण सबट्रॅक्शन करणार. बघा कसं करणार, 2a - 3b, 2a - 3b म्हणजे ए मॅट्रिक्सला 2 ने मल्टिप्लाय करायचंय, ए मॅट्रिक्सला कितीने मल्टिप्लाय करायचं 2 ने, बरोबर. नंतर मायनस 3 ने मल्टिप्लाय करायचं कुणाला, बी मॅट्रिक्सला. चला मग हे करूयात, 3 ने मल्टिप्लाय करूयात बी मॅट्रिक्सला. आता पुढची स्टेप काय येणार, ह्या 2 ने ह्या पूर्ण आतल्या सर्व एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. तर मग असं येईल का बघा, हम्म 5 × 2 10. आता मी डायरेक्ट करतोय बघा, एक स्टेप वाढू शकतात तुम्ही, 2 × 5 2 × 3, पण तेवढे येतं आपल्याला, एवढं काय बेसिक पासून करायची गरज नाही. 2 × 3 काय 6, 2 × -1 -2 आणि 2 × 1 2. ओके, मायनस 3 ने मल्टिप्लाय करा, 3 × 2 6. आता मायनस मी मायनस ने मल्टिप्लाय नाही करत आहे, फक्त मायनस मध्येच ठेवलं बघा, 3 ने मल्टिप्लाय करतो. 3 × 2 6, 3 × -1 दॅट इज -3, 3 × 3 9 आणि 3 × 2 6. ओके आहे का इथपर्यंत. आता मध्ये मायनस आहे, तर मग आपण काय करणार, करूयात मायनस. मग जे आहे ते करायचं, जास्त डोकं लावायचं नाही. 10 - 6, इथे मी पहिला एलिमेंट 10 घेतला, मध्ये मायनस आहे मायनस घेतलं, नंतर पहिला एलिमेंट दुसऱ्यातला 6. ओके,
तर 6 मायनस हा काय आहे -3 आहे. एक स्टेप करतोय मी, जास्त काही गडबड करत नाही, कारण की आपलं आज याचं पहिलंच लेक्चर आहे, तर तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस होईल म्हणून आपण स्लो घेत आहोत. समजे का? चला सांगा मला पुढे मग काय करायचं आता. -2 मिडल वाला मायनस, नंतर 9 पुढे हा 2 बरोबर, नंतर मध्ये मायनस आणि हा 6. आता फक्त काय करायचंय, 10 - 6 इथे येणार 4, 6 मायनस 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 इंटू मायनस तो होतो प्लस, तर 6 आणि 3 किती होणार, तो होणार 9. नंतर 2 -2 -9 हा होईल -11 आणि 2 - 6 हा होईल -4. जर तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल तर तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असतं, कॅल्क्युलेटरवर तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आणि 1-2 लेक्चर झाले की मी तुम्हाला कॅल्क्युलेटरवर कसं क्रॉस चेक करायचं आन्सर तेही सांगणार आहे. डायरेक्टली तुम्ही हे टाकलं कॅल्क्युलेटर, डायरेक्टली हा शेवटचा आन्सर आहे. बट हे डायरेक्टली लिहायचं नाही तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करायचं. बट आपला आन्सर बरोबर आहे की नाही ते आपण नक्कीच क्रॉस चेक करू शकतो. कशावर? कॅल्सीवर म्हणजेच कॅल्क्युलेटरवर. ते मी तुम्हाला सांगेल. त्यावेळेस तुमच्याकडे कॅल्क्युलेटर आले, तुम्ही कॉलेजमध्ये गेलात, तुमचं कॉलेज स्टार्ट झालं, कॅल्क्युलेटर आले की मग आपण त्यावर एक सेपरेट लेक्चर घेऊयात. तोपर्यंत स्टेप बाय स्टेप समजून घ्या. ठीक आहे, ओके. तर हा होता क्वेश्चन. आता नेक्स्ट आणखीन एक घ्यायचा का? चला हा एक घेऊयात आणि मग पुढचा तुम्ही सॉल्व्ह करा. चला काय दिलं आहे, ए मॅट्रिक्स दिलाय 2 3 2 0 -1 5, बी दिलाय 1 2 1 0 -3 आणि 3a - 4b सांगितलंय. 3a - 4b, सो 3a - 4b म्हणजेच कसं येणार, 3 इंटू ए मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्सला मी डायरेक्ट काय करतो, मस्तपैकी कॉपी करतो. ठीक आहे, मी कॉपी -4 इंटू बी मॅट्रिक्सला पण काय करतो, कॉपी करतो. हा केला मी कॉपी, हा केला आहे कॉपी. चला करायची का सुरुवात, करूयात. तर काय करायचं बघा, 3 ने मल्टिप्लाय करायला, तर काय येणार, सांगा, काय येणार सांगा. त्याला मी किती असं लिहितो, 3 इंटू 2 6, 3 इंटू 3 9, 3 इंटू 2 6, पुढे 3 इंटू 0 0, 3 इंटू -1 -3 आणि 3 इंटू 5 किती येणार, 15. नंतर मायनस, पुन्हा काय करायचंय, तर 4 ने मल्टिप्लाय करायचंय. कशाला, सर्व एलिमेंटला. पुन्हाच्या, तर बी मॅट्रिक्सचे 4 इंटू 1 4, 4 इंटू 2 8, 4 इंटू 1 4, 4 इंटू 4 इंटू 0 0, 0 0 0 0, 4 इंटू -1 -4. आता इथे लक्षात ठेवायचं बघा, ह्या -4 ने मल्टिप्लाय नाही करायची, फक्त ह्या डिजिटने मल्टिप्लाय करायचं आहे, त्याच्या साईनने मल्टिप्लाय करायचं नाही. समजलंय का? कन्फ्युजन येतं आपल्याला, त्यामुळे लक्षात घ्या. 4 इंटू 3 12. आता मग पुढच्या स्टेपला पहिल्या एलिमेंट मधून काय करायचं आहे, पहिला एलिमेंट मायनस करायचा आहे. पहिल्या एलिमेंट मधून पहिला एलिमेंट, 6 मधनं कोण मायनस करणार, हा 4 मायनस करणार. मायनसच का करते, कारण इथे मायनस साइन आहे. त्यानंतर पुढचा 9 मायनस काय होणार, 9 मायनस 8 होणार. नंतर 6 मायनस काय होणार, 6 मायनस 4 होणार. पुढे 0 मायनस 0, अरे वा. नंतर -3 मायनस, हा -4 आहे, तिथे काय करायचं, ब्रॅकेट टाकायचं. नंतर पुढे 15 मायनस हा आणि हा 12. चलो बढिया. मग काय आन्सर येणार सांगा. 6 - 4 2, 9 - 8 1, 6 - 4 2, 0 - 0 0. आता इथे बघा, -3 मायनस -4, तर मायनस मायनस प्लस होणार, 4 - 3 1 होणार, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजेच प्लस. 15तून 12 गेले, 3 राहिले. झालं, हे आपलं आहे आन्सर, 3a - 4b. समजलं आहे का सांगा. आता तुमच्यासाठी मी हा देत आहे होमवर्कला. हा कशाला देत आहे मी, होमवर्कला देत आहे. सॉल्व करा, ट्राय करा, चुकलं तरी चालेल, बट स्वतः ट्राय करा. आन्सर मला पाठवा, मी क्रॉस चेक करून सांगेल. ओके, बाकी आपण उद्या आणखीन जे बाकीचे लेक्चर आहेत, बाकीचे एक्झाम्पल आहेत, ते आपण
घेऊयात. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असताल आणि जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या अनऑफिशियल कॉलेज ग्रुपमध्ये नक्की शेअर करा, बाकीच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ह्या व्हिडिओचा बेनिफिट होईल. ऑल द बेस्ट.